नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 23. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्. श्लोकाचा अर्थ: हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. आपले मुख एकमेकाशी जुळत नाहीत. कित्येक सौम्य आहेत आणि कित्येक विक्राळ आहेत. कित्येक मुख लहान आहेत आणि कित्येक मोठे आहेत. तसेच आपले जे डोळे आहेत तेही एकसारखे एक दिसत नाहीत. कित्येक डोळे सौम्य आहेत आणि कित्येक विक्राळ आहेत. कित्येक डोळे लहान आहेत, कित्येक मोठे आहेत. कित्येक लांबट आहेत, कित्येक पसरट आहेत. कित्येक गोल आहेत, कित्येक वेडेवाकडे आहेत, इत्यादी. हातांची बनावट, वर्ण, आकृती आणि त्यांचे कार्य विलक्षण आहेत. जंघा विचित्र विचित्र आहेत आणि पायही अनेक प्रकारचे आहेत. पोट देखील एकसारखे नाहीत. कोणते मोठे, कोणते लहान, कोणते भयंकर इत्यादी कित्येक प्रकारची पोटे आहेत. मुखात अनेक प्रकारच्या विक्राळ दाढा आहेत. अशा महान भयंकर विक्राळ रूपाला पाहून सर्व प्राणी व्याकुळ होत आहेत आणि मीही व्याकुळ होत आहे. या श्लोकाच्या पूर्वी आलेल्या श्लोकातही अनेक मुखे, डोळे इत्यादीचा आणि सर्व लोक भयभीत होत असल्याचा विषय आलेला आहे. म्हणून अर्जुन एकच गोष्ट वारंवार का सांगत आहेत? याचे कारण असे की विराट रूपात अर्जुनासमोर जे जे दृश्य येत आहे त्यात त्यांना नवीन नवीन विलक्षणता आणि दिव्यता दिसत आहे. विराट रूपाला पाहून अर्जुन इतके घाबरले, चकित झाले, चक्रावून गेले, व्यथित झाले की त्यांना भानच राहिले नाही की मी काय बोललो आणि काय बोलत आहे. पूर्वी तर अर्जुनांनी त्रैलोक्य व्यथित होण्याविषयी म्हटले होते, परंतु या ठिकाणी सर्व प्राण्यांसह स्वतःही व्यथित होत असल्याचे म्हणत आहेत. एकच विषय पुन्हा पुन्हा सांगणे अर्जुनाचे भयभीत झाल्याचे आणि आश्चर्यचकित होण्याचे चिन्ह आहे. संसारात असे पाहण्यात येते की ज्याला भय, हर्ष, शोक, आश्चर्य इत्यादी विकार होत असतात त्याच्या मुखातून स्वाभाविकच एखाद्या शब्दाचा अथवा वाक्याचा वारंवार उच्चार होत असतो. त्याचप्रमाणे येथे विश्वरूप दर्शनात भय आणि हर्षामुळे अर्जुनाकडून काही शब्द आणि वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारले जात आहेत. अर्जुनाने भय आणि हर्षाचा स्वीकारही केला आहे. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.